श्रद्धेय श्री वासुदेव महाराज यांचा जन्मोत्सव अकोट येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला। राज्यभरातून आलेल्या वासुदेव भक्तांच्या उपस्थितीने अकोट संत नगरी दुमदुमून गेली। येथे रिंगणही घालण्यात आलं। अकोट येथे श्रद्धेय श्री संत वासुदेव महाराज यांचा जन्मोत्सव मोठ्या उत्साहात व भक्तिभावाने साजरा करण्यात आला। गुरुमाऊलींच्या दर्शनाला अक्षरशः भक्तसागर लोटला। राज्यभरातून आलेल्या वासुदेव भक्तांच्या उपस्थितीने अकोट संत नगरीला पंढरीचं रूप आलं। 50,000हून अधिक भाविकांनी महाराजांचं दर्शन घेतलं। 19 फेब्रुवारीपासून गुरुमाऊलींच्या जयंती महोत्सवाला श्रद्धासागर येथे प्रारंभ झाला। या भक्ती सोहळ्याची पूर्णाहुती जन्मोत्सव सोहळ्याने झाली। जन्मोत्सव सोहळ्याचा प्रारंभ पहाटे श्रींच्या अभिषेकाने झाला। संस्थाध्यक्ष हरिभक्त परायण वासुदेव महल्ले यांच्या हस्ते सपत्नीक अभिषेक करण्यात आला। यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष बाबाराव बिहाडे, कोषाध्यक्ष पुरुषोत्तम लाजूरकर, सचिव रवींद्र वानखेडे, सहसचिव मोहन जायले यांच्यासह विश्वस्त उपस्थित होते। गुरुमाऊलींच्या जन्मोत्सवानिमित्त पालखी सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं। गावगावच्या वारकरी दिंड्या व हजारो भाविक या पालखी सोहळ्यात सहभागी झाले। गुरुवर्यांच्या निवासस्थानी माधवराव मोहोळकर, पुरुषोत्तम मोहोळकर यांनी पालखी रथाचं पूजन करून महाआरती केली। रांगोळ्या पताकांनी वासुदेव नगर सुशोभित करण्यात आलं। टाळ मृदंगाच्या स्वरात नाचत गात अभंगाचे गायन करत ही पालखी यात्रा निघाली। ज्ञानबा तुकारामाचा गजर यावेळी करण्यात आला। फुगड्या खेळत भक्तगण भक्तिरंगात न्हाऊन गेले। दिंडी मार्गावर दुतर्फा उभं राहून शहरवासियांनी गुरुमाऊलींचं मनोभावे दर्शन घेतलं। स्वयंसेवी व सामाजिक संस्थांनी, युवक मंडळांनी पिण्याचं पाणी, सरबत, चहा, फराळाची व्यवस्था भाविकांसाठी केली। पालखी सोहळ्याचं जंगी स्वागत केलं। माऊलींच्या अश्वांचा रिंगण सोहळा येथे घेण्यात आला। या सोहळ्याने भाविकांच्या डोळ्यांचं पारणं फेडलं। पालखी सोहळ्यात संत ज्ञानेश्वर महाराजांचे आळंदी पंढरपूर दिंडीतील कर्नाटक अंकली येथील श्रीमंत शितोडे सरकार यांचे अश्व सहभागी होते। त्यांच्या अश्वांचं अभूतपूर्व रिंगण याची देही याची डोळा भाविकांनी अनुभवलं। अश्वांनी दिंडी मार्गात 2 ठिकाणी उभे रिंगण व श्रद्धासागर येथे गोल रिंगण पार पाडलं। अश्वांनी धाव घेत भक्तिरंगाची यथेच्छ उधळण केली। उपस्थितांनी ज्ञानबा तुकारामचा गजर करत उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। असा हा अविस्मरणीय सोहळा रंगला। संस्थेचे विश्वस्त अनिल कोरपे, हरिभक्त परायण श्रीकांत खवले यांच्या मार्गदर्शनात या रिंगण सोहळ्यासाठी 300 स्वयंसेवक होते। गुरुमाऊलींच्या पालखी सोहळ्यात उत्कृष्ट सहभाग घेतल्याबद्दल गुरुवर्य वासुदेव महाराज उत्कृष्ट दिंडी पुरस्कार प्रदान करण्यात आले। या भक्ती सोहळ्यासाठी वासुदेव भक्तगण, महिला सेवा गट, युवक कार्यकर्ते यांनी अथक परिश्रम घेतले। महाप्रसादाने भक्ती सोहळ्याची सांगता करण्यात आली। सारंग कराळे,
विदर्भ न्यूज अकोट.